खांबामध्ये देव असतो का नसतो? बोला. हा, असतो. मग ह्या बाजूच्या खांबात बोला आहे. आहे तर दाखवा काढून. याही खांबात देव आहे, फक्त काढायला होणाळीमध्ये प्रल्हाद नाही. प्रल्हाद राव 2-4 असतील, पण ते देव काढणारे नसतील. अजून सोपं करतो. शबरीनं देवाला सफरचंद खाऊ घातले, बरोबर आहे? काय खाऊ घातलं? बोर. झाडाचे तोडले, आणले, देवाला दिले, बरोबर नाही. मध्ये काय झालं? दातानं टोकरून पाहिले, टेस्टिंग केली, गोड असलेली देवाला आंबट फेकून. मी आपल्याला असं विचारतो, शबरीनं ज्या दातानं बोर टोकरली ते दात घासायला शबरी कोणतं मंजन वापरत होती? रामायण वाचा, सापडलं उत्तर तर मला सांगा. दात घासणं सोडा, कित्येक वर्ष तिनं आंघोळच केली नव्हती. मला सांगा, जनाबाईचं शिक्षण काय होतं? MA PhD, MBBS MD, इंजिनियर, IT, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सिव्हिल, मेकॅनिकल, काय होती? IAS होती, IPS होती. शाळेत नाव नव्हतं जनाबाईचं कोणतं. नामयाची जनी सवेवेची शेनी, धर्मा घरी पाणी वाहे सदा. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सवे. शबरीची बोर खाताना तो तिच्या सौंदर्याचा विचार करत नाही. सुदामाचे पोहे खाताना त्याच्या श्रीमंतीचा विचार करत नाही. ध्रुवाचा उद्धार करत असताना त्याच्या वयाचा विचार करत नाही. मला सांगा, प्रल्हादाचा पप्पा दरवर्षी 4 सप्ते करीत होता, बरोबर? प्रल्हादाचा पप्पा दरवर्षी 4 सप्ते करीत होता, बरोबर आहे का? सप्ते उलट सप्ते करणाऱ्याकडून हप्ते गोळा करीत होता. सप्ते करणाऱ्यांना फाशीवर देत होता. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यप. प्रल्हादाच्या कुळाचा विचार नाही केला. याता याती धर्म नाही विष्णुदासा. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. ऊंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे. भाव भक्ती देखो. देवाला फक्त लागतो भाव, देवाला लागते भक्ती. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. एक जणाची मामा पंढरपुरात पूजा होती. त्या काळामध्ये ज्याची पूजा आहे त्याला एक नैवेद्य आणवायचा मान दिला जात होता, पुरणपोळी. आणि देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य. तो राजा आहे, कानडा राजा पंढरीचा. फक्त एकादशी जर सोडली तर दररोज त्याला पुरणपोळीचा नैवेद्य. आणि एक एकादशी अशी आहे
त्या एकादशीला सुद्धा त्याला पुरणपोळीच आहे, फक्त ते पुरण उपासाचं असतं. ती खव्याची पोळी म्हणतात. वरून वरईचं पिठण मध्ये खवा आणि त्याची पोळी, पुरणपोळीचा नैवेद्य. तो श्रीमंत माणूस माझ्या जवळ आला, गडगंज संपत्ती होती. म्हणला महाराज आज आपला नैवेद्य देवाला, सोन्याच्या ताटात नेऊ का चांदीच्या ताटात नेऊ का हिरे जडीत ताटात नेऊ? मी त्याला सांगितलं बाबा देवाला जीव घालायला पात्र लागतं असं तुला कोणी सांगितलं? वाक्य नीट ऐक. देवाला जीव घालायला पात्राची गरज नाही, देवाला जीव घालायला पात्रतेची गरज आहे. पात्रता असेल तर तो खापराच्या वाटीत जेवतो आणि पात्रता नसेल तर तो स्वर्ण पात्रांचा त्याग करून निघून जातो. पात्रता महत्वाची आहे, पात्र महत्वाचं नाही. तुम्ही स्वयंपाक काय केला याच्याकडे देवा असं देणं घेणं नाही. किती भावनेनं तुम्ही, नामदेवराय म्हणतात ना, अरे असेल पोळी भाजी समर्थाची, पुरणपोळी समर्थाची, भाजी भाकर अनाथाची. पण ह्या अनाथाची भाजी भाकरच त्याला गोड लागते, कारण तो भक्तीचा, तो भावाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयार. तुम्ही फक्त हाक मारा. अहो साधा साधा व्यवहार घ्या. जनाबाई आणि देव यांचं नातं तुम्हाला सांगतो. भक्ती असल्यास काय होतं बघा. काकडा आता रोज आपण कानावर पडतोय, आपल्या इथं चालू आहे काकडा, महिनाभर काकडा झालाही असेल. काकड्यातले अभंग बघा, इतकं गोड वर्णन आहे काकड्यामध्ये. काय होतं पहाटे 4 वाजता पंढरपुरात काय काय घडतं आमच्या संतांनी लिहून ठेवले. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे दाटी उभे जोडून हात. 33 कोटी देव हात जोडून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांगेमध्ये उभे असतात. त्यांना देवाचं दर्शन घ्यायचं. बर, नुसते देव नाही आले महाराज, देवांच्या बायका सुद्धा पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती. भावे व वाढती राही रखुमाईचा पती. देव आले, देवस्त्री आले. एवढ्यावर थांबलं नाही, महादेव सुद्धा आले. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, आला गिरजेचा कांत. एवढं नाही, शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी. कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. शुक संकादिक नारद तुंबर आले, अजून देवाचा दरवाजा उघडलेला नाही. कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. काहींनी वसीला लावलाय, राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. सेजे हालवूनी जागे करा देवराया. पहाटे 4 वाजता 33 कोटी देव सहकुटुंब, महादेव पार्वती सहकुटुंब, ऋषी मुनी साधू संत देवाच्या दारात. ऐका, 33 कोटी देवासह महादेव 4 वाजता विठोबाच्या दारात आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. आता सांगा मला, देव मोठे का जनाबाई मोठ्या? महादेव बड़ा देव दारात खड़ा है और भगवान जनी के घर में पड़ा है. बर, यांनी ताट आणले चंदनाचे, आरती आणली. तिनं ह्याला चंदन लावणार आहे का? आरती ओवाळणार आहे का? नैवेद्य खाऊ घालणार आहे का? बोलवलंय कशाला? दळायला. येऊ का नाही मी दळी ना एकली, एकली दळिता शिनले हात लावी वहिले. येऊ का नाही मी दळी ना एकली. 2 कडवे
आम्ही पुढे म्हणायचे, महिलांनी मागे म्हणायचे. जात म्हणता येतं ना, आम्ही पुढं तुम्ही माग. सगळ्यांनी स्वरात म्हणायचं, उंच आवाजात म्हणायचं. यांच्या माग तुमचा आवाज फिट लागला पाहिजे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. सुंदर शाबास. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके. शाबास. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. वा वा वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. शाबास. ओव्या गाऊ तारा तू रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. धन्यवाद. जात म्हणलं की महिला खुलल्याच बघ. आता जात राहिलं नाही. तुमचा काळ ह्या म्हाताऱ्या होत्या 50-50 लोकांचं जात्यावर दळत होत्या. आता काळ बदलला, जात गेलं, गिरणी आली आणि दळायचं काम म्हणा बुवा पुरुष मंडळीकडे आले. तुमचंच नाही, आमचे महाराज लोकही दळायलेत. आता काही नाही. आळंदीमध्ये सायकलवर गठोडे अडकून चलतेत महाराज. आता मागच्या महिन्यात गेलो होतो, आमचा एक मित्र सायकलला गठोडा अडकून म्हणलं, महाराज तुम्हाला थांबा, गठोडं टेकून आलोच. म्हणलं काय? दळण आहे. म्हणलं फाशी घेणं, नाही तर इंद्रायणी उडी टाक. दळणं दळायला लागला. म्हटलं काळ बदलला. जात गेलं, गिरणी आली. रवी दोर गेला, मिक्सर अँड ग्राइंडर आला. जुन्या काळामध्ये लाकडी भांड होतं पीठ मळायचं. काय म्हणायचं? काटवट. काटवट गेली आता ती काटवट. पण त्या काटवटीला 2 कानं होते. कानं कशाला? हा पायाचा दाब पडला पाहिजे पीठ मळताना. मधल्या काळात बिनकानाच्या पराती आल्या. पाय कुठं ठेवायचा? शाबास. पाय धुवून पीठ मळीत जा. नाही तर चरण तीर्थच. बरं त्यातले त्यात त्या पुरुष मंडळीचं बरं आहे, त्यांना एकाच घरचं चरण तीर्थ. आम्हाला रोज एका घरचं आहे. आता ते पण जायची वेळ आली. मोठ्या मोठ्या शहरांनी पीठ मळायचं मशीन आलंय, त्याला आटा मेकर म्हणतात. पीठ मीठ पाणी टाकलं, बटन दाबलं, कणकेचा गोळा तयार होतो. मोठ्या शहरात त्या मशीन आल्या आणि ज्या शहरात त्या मशीन आल्या तिथल्या पराती वैतागल्या, बँडवाल्याकडे गेल्या. बँडवाल्याने पालथ्या टाकून बदडल्या. त्याचं नाव तडम ताशा झालं. मला 2 गोष्टी फार आवडतात महाराज. वाद्यामध्ये तडम ताशा आणि खाण्यात कुरवडी. ते तडम ताशा वाजला की सगळे वाद्य बंद करतं आणि कुरवडी ताटात आली की सगळेच पदार्थ झाकून टाकते, भली मोठे असते. एक तळली की परात भरलीच म्हणायचं. पुन्हा भजे, करंजा, अनारसे, शंकरपाळे सगळं खाली, कुरवडी सगळ्याच्या बोखंडीवर. आता चपात्या बनवायचं मशीन आले. आळंदीत आहे, पंढरपुरात आहे, शेगावात आहे, शिर्डीला आहे. फक्त कणकेचा गोळा मशीन मध्ये ठेवला जातो. बटन दाबल्या जातं, पट्ट्यावरून पीठ जातं, ते लाटल्या जातं, गोलाकार कट केल्या जातं, भाजल्या जातं, तेल लावल्या जातं, पुन्हा पलटी केल्या जातं, पुन्हा भाजल्या जातं, पुन्हा तेल लावल्या जातं. डायरेक्ट टोपल्यात चपात्या येऊन पडतात. आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन झाल्यानंतर आणखीन एक मशीन येणार आहे, पुरणपोळ्याचं मशीन.
कणिक आणि पुरण मशीन मध्ये टाका, बटन दाबा, पुरणाच्या पोळ्या तयार. आता एकच मशीन पाहिजे बघा. पाहुणा आला मशीन मध्ये घाला, जेवला बाहेर चला, घरच्या लोकांना त्रास नको. आणि अशा मशीन येणार आहेत सप्ताहात, फार उपयोगाला येणार आहेत. आता आपल्या इथं दररोज गाव जेवण आहे कीर्तन कथेनंतर. मग असा मोठा सप्ताह असला की बाया लावायच्याच नाही, मशीन दारात ठेवायचं. आला पाहुणा घातला मशीन मध्ये, आला पाहुणा घातला मशीन मध्ये, जेवला की बाहेर. लग्न मंडपात ते मशीन कामाला येणार. मंगल कार्यालयाच्या समोर ठेवायचं. आला वराडी मशीन मध्ये, आला वराडी मशीन मध्ये. मध्येच जेवला पाहिजे, मध्येच फेटा बांधला पाहिजे. आणि पोरांना सांगायचं गरजच वाटली तर हिरवं बटन दाबा. ते हिरवं बटन दाबलं की खांबामध्येच मिळाला पाहिजे, त्यांनी टाकून बाहेर आलं पाहिजे. बँड कुठे, मुंगळा लावा, झिंगाट लावा, नाही तर हल्लीचं शांताबाई लावा. काळाच्या ओघात अशाही मशीन येतील. मी जात्यावरून गेलो. जात्यावर एक आनंद असतो. जुन्या काळात म्हाताऱ्या दळायच्या, आता राहिलं नाही. आता फक्त हळदीला दळायचं. नवरदेव 42 किलोचा आणि हळद 52 किलो. माझी विनंती आहे, ज्या बायकांना देवानं बऱ्यापैकी आवाज दिलाय त्यांनीच जात्यावर दळायला बसत जा, गाणे म्हणत जा. लग्नामध्ये बेसुऱ्या बाया दळायला बसतात आणि गाव जागं ठेवतात. माझं घर तर असं गावाच्या बाहेर आहे, वर कर्णा लावला की बरोबर माझ्याच घराकडे आवाज येतो. आणि लग्न सराईत दररोज घरी जायला मला 1:30 होतो, 2 होतात. आणि ह्यांचं बेसुरात आरडणं चालू राहतं. दळायला बसल्यावर ते छंद असतो तुम्हाला म्हणायचा, येतच. दोघी बसल्या की बरोबर गाणे सुरू होतात. माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप म्हणत जा, काय अडचण नाही. एकदा तर असं झालं, एक महाराष्ट्रीयन बाई आणि एक गुजराती बाई. गुजरातची पाहुणी आपली महाराष्ट्रीयन तिकडं राहत होती, त्यांच्या घरचं लग्न होतं. ती गुजरातची पाहुणी आली, हळद दळायला बसली. मग आपल्या महाराष्ट्रीयन बाईला वाटलं पाहुणी लांबची आली आहे, गाणंही लांबलंच काढू. आपल्या बाईनं म्हणलं, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग पुण्याला, माझा भाऊ ग दिल्लीला, माझा भाऊ ग कलकत्त्याला, माझा भाऊ ग पुण्याला. त्या गुजरातीला मराठी कळत नव्हतं, तिला भाऊ एवढं कळलं, भावाचा अर्थ भैया एवढं तिला आलं लक्षात. तिनं मागं सुरू केलं, जिधर जिधर तेरा भैया उधर उधर मेरा भैया, चलू दे. तुझा भाऊ जिकडं जायचा तिकडं जाऊ दे, माझा मागच आहे. आता देवाचं जनाबाईचं असं झालंय पहा. जनाबाई पुढं म्हणताना गोड म्हणतात, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. आणि माग देवही तसंच म्हणतो, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची म्हणा. आता आई आहे का त्याची? ही बायकोला आई म्हणतो इतका बेभान होतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा मुद्दा हा होता, जनाबाई सारखी निष्काम अमल भक्ती जर अंतकरणात असेल तर कल्याण. तुम्ही फक्त हाक मारा हो. एक गोड असं भजन आम्ही पुढे म्हणायचंय, तुम्ही मागे म्हणायचंय, आपलं ठरल्याप्रमाणे.
कुठल्याही नावानं त्याला हाक मारा, तो येतो. फक्त हाक मारायची तयारी ठेवली पाहिजे. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम जय हो. तुम राम रूप में आना. तुम्हारा वा वा वा. तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी. जय हो. ऐका, आज आपल्या कथेचा तिसरा दिवस. कथेत भजन होईल तेव्हा टाळी वाजवायची असं आपलं ठरलंय. अगोदर ऐका, नंतर वाजवा. मी काल सांगितलं टाळी वाजवायचं व्यावहारिक कारण. आज ऐका, टाळी वाजवायचं आरोग्य दृष्टीनं महत्व. आपल्या आरोग्यासाठी टाळी फार महत्वाची आहे. आपण जेव्हा टाळी वाजवण्याकरता हात मोकळे करतो तेव्हा आपला आळस जातो, थकवा जातो, कंटाळा जातो. पहिला फायदा. दुसरा फायदा, हाताला घर्षण झालं टाळीच्या निमित्तानं, ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा, उष्णता. थंडीचे दिवस आहेत, टाळी वाजवली अंगात उष्णता निर्माण होईल, थंडी पळून जाईल. तिसरं कारण, हातावर हात मारला, याला निसर्गोपचारामध्ये फार महत्व आहे. हातानं हातावर घर्षण केलं असं आणि ते हात जर तुम्ही असे डोळ्याला लावले तर डोळ्याला तेज प्राप्त होतं, शेवटपर्यंत चष्मा लागत नाही. सकाळी 5 मिनिटं असं हात एकमेकावर सोडले असं डोळ्याला लावलं तर डोळ्याला तेज मिळतं. अशी टाळी अंगावर मारली, हातावर मारली, अंगात ऊर्जा निर्माण होते. रक्त प्रवाह सुरळीत होतो. बीपी होण्याची जवळजवळ शक्यता कमी होते. बीपी म्हणजे काय? ब्लड प्रेशर. हाय बीपी, लो बीपी. रक्तप्रवाह जास्त झाला तर हाय बीपी झाला आणि रक्तप्रवाह कमी झाला तर लो बीपी झाला. रक्ताच्या गाठी होतात, मग अर्धांगवायूचा अटॅक येतो, मेंदूपर्यंत रक्त जातं, ते थांबतं. मग ह्या गाठी जर होऊ नये वाटत असेल, सगळ्या आपल्या धमन्यामधून, शिरांमधून रक्तप्रवाह सुरळीत ठेवायचा असेल तर टाळी वाजवायची. आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत आणि माझ्यावर विश्वास नसला तर घरी जाऊन मोजून बघा. 72,000 नाड्यांमधला रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी टाळी काम करते. म्हणून आम्ही कथेमध्ये आवर्जून भाविकांकडून टाळी वाजवून घेतो. काल सांगितला व्यावहारिक फायदा, आज सांगितला आरोग्य दृष्टीनं फायदा. आता आध्यात्मिक फायदा आहे, तो आज नाही सांगतो, तो उद्या सांगतो. म्हणजे उद्या पण तुम्ही कथेला आलं पाहिजे. आणि उद्या तर फार महत्वाचा दिवस आहे. कथेमध्ये कृष्ण जन्म होणार आहे.
उद्या इथं पाळणा लावायचा, जमलं तर वसुदेव करायचा, एक बालकृष्ण करायचा. महिला मंडळींनी बारशाच्या तयारीनं यायचं. बारशाची तयारी माहिती आहे ना, सुंठवडा आणायचा, एका एका बाईनं 2-2 किलो घेऊन या. 2-2 किलो आणू नका, मला काही विकायचं नाही तिकडे नेऊन. एक अर्धी वाटी जरी प्रसाद म्हणून आणला तरी उद्या सुंठवाड्याचा प्रसाद वाटायचा. हातानं टाळी वाजवा. तोंडानं भजन का करायचं ते परवाच्या कथेत सांगतो. आज टाळी वाजून आमच्या मागे म्हणा. तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना. जय हो. राधा साथ लेके बंसी हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी. जय हो. तुम शिव जी रूप में आना, शिव जी रूप में आना, तुम शिव जी रूप में आना. पार्वती साथ लेके डमरू हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी. जय हो. कभी. जय हो. तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना. जय हो. लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी. जय हो. कभी. जय हो. चले आना प्रभु जी चले आना. तुम्ही फक्त राम म्हणून हाक मारा तो राम रूपात, तुम्ही श्याम म्हणून हाक मारा तो कृष्ण रूपात, तुम्ही शिव म्हणून हाक मारा तो शंकर रूपात, तुम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणा तो गणेशाच्या रूपात, तुम्ही महालक्ष्मीचे विद्महे म्हणा महालक्ष्मीच्या रूपात, तुम्ही जय भवानी म्हणा तो भवानीच्या रूपात. तुमची भावना काय आहे? तुम्ही खंडोबाची भक्ती करा, तो जेजुरीवरून आलाच म्हणून समजा. तुम्ही नाव फक्त वेगळं, त्या खंडोबा मसोबा मर्याई सटवाई नाव वेगळे, एकच आहे तो. चला, पहिला प्रश्न होता जीवाच्या कल्याणाचं साधन काय? निष्काम भक्ती, अमल भक्ती, आपल्या संतांनी जी केली ती भक्ती. दुसरा प्रश्न, कोणता देव सर्वात श्रेष्ठ? प्रश्न कठीण आहे जरा.
आता महालक्ष्मीच्या दारात कथा आहे. मी जर म्हटलं महालक्ष्मी श्रेष्ठ, तर ज्यांची कथा करतोय ते कृष्ण नाराज होतील. मी म्हटलं कृष्ण श्रेष्ठ, ज्यांच्या दारात करतोय ते लक्ष्मी नाराज होईल. मी म्हटलं हे दोघं श्रेष्ठ, महादेव म्हणतील बेट्या त्रिशूळच घालील. मी म्हटलं महादेव श्रेष्ठ, खंडोबा म्हणाल ये जेजुरीला. मी म्हटलं खंडोबा श्रेष्ठ, तुळजाभवानी म्हणतील ये इकडं सोलापूर जिल्ह्यात फिरूनच दाखव. मी म्हटलं तुळजाभवानी श्रेष्ठ, दारावरचा म्हसोबा म्हणाल ये शेतामध्ये बांधावरचा म्हसोबा, इथंच गाडतो तुला. मी म्हटलं म्हसोबा श्रेष्ठ, तर गावाच्या बाहेरची मर्याई म्हणाली ये गावाबाहेर. मी म्हटलं मर्याई श्रेष्ठ, सटवाई म्हणाली ये इकडं. कोणता देव श्रेष्ठ? आपल्याकडं खूप देव आहेत, केलेले वेगळे, झालेले वेगळे, असलेले वेगळे. काही केलेले देव असतात, काही झालेले देव असतात, काही असलेले देव असतात. केलेले देव शिळ्या तांब्याचं बाहुलं केलं, पाट मांडून वरी ठेविलं, मना वाटेल ते नाव ठेविलं. तुमच्याकडे वेळा अमावस्या होते लातूर जिल्ह्यात विशेष, आमच्याकडे असते पण लातूर जिल्ह्यात विशेष.